माथेरानमध्ये विकेंडला 50,000हून अधिक पर्यटकांची हजेरी। पावसाळा सुरू होताच नागरिकांची पावलं गडकिल्ले, धबधबे, डोंगराळ भागाच्या दिशेने वळतात। मुंबई आणि पुण्यातून जवळच असलेलं माथेरान हे पर्यटकांचं एक आवडतं ठिकाण आहे। त्यात सुट्टी असेल तर माथेरानमध्येही मोठी गर्दी होते। 12 आणि 13 जुलैच्या विकेंडला अवघ्या 2 दिवसात माथेरानमध्ये 50,000हून अधिक पर्यटकांची हजेरी लावल्याचं आपल्या समोर आलं। मुंबईपासून जवळपास असलेल्या सर्वच जिल्ह्यात पावसाळी पर्यटन असलेले डोंगराळ भागातील धबधबे पर्यटकांसाठी बंद असल्याने पर्यटकांनी माथेरान ते नेरळ परिसरातील डोंगर दऱ्यात भटकंती पसंत केल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानला आले होते। काही बेशिस्त पर्यटकांचा फटका इतरांसह टॅक्सी चालकांनाही सहन करावा लागला। रविवारी संध्याकाळी पर्यटकांनी पुन्हा घरी जाण्यासाठी माथेरान सोडल्यावर 3-3 रांगा टॅक्सी स्टँडजवळ आपल्याला पाहायला मिळाल्या। परंतु पर्यटकांच्या येणाऱ्या खासगी वाहनांमुळे नेरळ माथेरानचे नेहमीचे टॅक्सी चालकही माथेरानच्या घाटात वाहतूक कोंडीमुळे अडकल्याचे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीत आणि टॅक्सी स्टँडवर ताटकळत वाट पाहावी लागत होती।